नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आपण मागील वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचं विश्लेषण इथे करत आहोत, जे की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता जी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे 2025साठी, त्यासाठी तर अत्यंतच महत्त्वाचं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटत जाईल. आणि या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ते पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला याची PDF भेटून जाईल. तसंच वेगवेगळी माहिती देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती संदर्भात भेटून जाईल. तर बघा, आजच्या या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, न्यूयॉर्क येथे आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, त्यालाच आपण UN युनायटेड नेशन असं म्हणतो. तर UNचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क शहरात, जे की अमेरिकेमध्ये आहे. आणि UNची स्थापना कधी झालेली? तर 1945मध्ये या संघटनेची स्थापना झालेली आहे. ही संघटना कशासाठी स्थापन केली होती? तर जगात शांतता, सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्यासाठी याची स्थापना केलं होतं. तर पुढचा प्रश्न आहे, लीप वर्षाचे दिवस किती असतात? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, 366 दिवस लीप वर्षात असतात. प्रत्येक चौथ्या वर्षी, म्हणजे 3 वर्षानंतर जो चौथं वर्ष येतं त्यामध्ये लीप वर्ष असतं. फेब्रुवारी महिन्यात याच्यात 29 दिवस असतात. किती? 29 दिवस. आणि प्रत्येक वर्षी 28 दिवस असतात. फक्त लीप वर्ष जे असतात त्याच्यामध्ये 29 दिवस असतात. त्यामुळे त्या वर्षात 366 दिवस येतात आणि आपण त्याला लीप वर्ष असं म्हणतो. तर 366 दिवस का येतात किंवा हे डीपमध्ये पाहण्यासाठी आपण पाठीमागच्या व्हिडिओचा पण अभ्यास करायला हरकत नाही. पुढचा प्रश्न पाहूया, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धरमतरची खाडी ही रायगड जिल्ह्यात आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रायगड जिल्ह्यात आंबा नदीच्या मुखाशी, नदी पण लक्षात असू द्या, धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर आंबा नदीच्या मुखाशी ही खाडी आहे. मुंबई आणि रायगड यांच्या दरम्यान जलवाहतुकीसाठी ही महत्त्वपूर्ण खाडी मानली जाते. पुढचा पण करेक्ट आहे. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे? तर विमानाचा कारखाना आहे ओझरला, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नाशिक जवळच आहे ओझर, आणि ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL चा विमान निर्मिती कारखाना आहे, जिथे आपण लढाऊ विमाने तयार केली जातात. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली समाजातले जे जातीभेद, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हे गुलामगिरी पुस्तक प्रकाशित केलं होतं, 1773. पुढचा प्रश्न आहे, भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मिथाईल आयसोसायनेट, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि ही दुर्घटना कधी झाली होती? तर 1984मध्ये झाली होती. भोपाळमध्ये युनियन कार्बाइड कंपनीतून मिथाईल आयसोसायनेट नावाचा जो वायू होता त्याची गळती झाली, आणि ही जगातली सर्वात भयंकर औद्योगिक घटना मानली जाते. खूप भयंकर झाली होती. त्याचा परिणाम अजूनही त्या एरियामध्ये भोगले जातात. पुढचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ॲम्पियर, फर्स्ट ऑप्शन. तर बघा, ॲम्पियर या परिमाणामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो, आणि हे एकक फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ॲम्पियरने काढलं होतं, म्हणून त्यांचंच नाव त्याला देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? तर भारतातले पहिले फील्ड मार्शल आहेत जनरल F मानेकशॉ. तर बघा, सॅम मानेकशॉ असं त्यांना आपण म्हणतो. हे भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत. त्यांनी 1971मध्ये जे भारत पाक युद्ध झालं होतं, तर या युद्धाला विजय मिळवून दिला होता, आणि त्या युद्धाच्या नंतरच बांगलादेशाची देखील निर्मिती झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया, झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर झारखंड या राज्याची राजधानी आहे रांची, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. झारखंड राज्याची स्थापना केव्हा झालेली? 15 नोव्हेंबर, लक्षात असू द्या, हे पण 15 नोव्हेंबर 2000 साली झारखंड राज्याची स्थापना झाली होती, आणि त्याची राजधानी आहे रांची. तसंच हे कोळसा आणि खनिज संपत्तीकरता देखील रांची प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतला सर्वात लांबचा ग्रह आहे नेपच्यून सूर्यापासून खूप लांब आहे, आणि तो 8वा ग्रह असून त्याला आपण निळा ग्रह असं देखील म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, सनी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सुनील गावस्कर, फर्स्ट ऑप्शन. भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारित सनी डेज हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 म्हणजे 26/1/1950 लागू करण्यात आलेली आहे. आणि हा दिवसच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून पाळतो, कारण त्या दिवशीच भारत हा प्रजासत्ताक बनला होता. पुढचा प्रश्न आहे, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे मुंबईला. फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्यालाच आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CST असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन डेहराडून. डेहराडूनला इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA, जी की उत्तराखंड राज्यातलं डेहराडून येथे आहे. येथे सैन्य अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतलं पहिले वृत्तपत्र कोणतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दर्पण, D ऑप्शन. दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे आणि ते कोणी लिहिलेलं आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ते सुरू केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर सध्याचे उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. करेक्ट आहे. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे आता नवीन उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे. आणि CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. पुढचा प्रश्न आहे, सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? तर सतीची पद्धत जी होती ती लॉर्ड बेंटिंक या गव्हर्नरने बंद केलेली आहे. लॉर्ड बेंटिंक म्हणजे D ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1829 सतीची प्रथा बंद करण्यासाठी कायदा करण्यात आला 1829 आणि हा कायदा करण्यासाठी भाग कोणी पाडलं होतं? तर जे आपले राजा राममोहन रॉय आहेत यांनी साथ दिली होती किंवा यांनी भाग पाडलं होतं लॉर्ड बेंटिंक यांना. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, स्वतंत्र भारताचा शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चक्रवर्ती राजगोपालचारी. फर्स्ट ऑप्शन. चक्रवर्ती राजगोपालचारी हे भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. 1948 ते 1950 हा कालखंड होता त्यांचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर भारतीय शासन प्रणाली लोकशाही प्रकारची आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारत लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जिथे लोक निवडून दिलेले प्रतिनिधी शासन चालवत असतात. निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत आपलं शासन चालतं आणि हे लोकांसाठी बनवलेलं शासन असं देखील आपण म्हणतो, म्हणून आपण त्याला लोकशाही राज्य असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत सध्या, म्हणजे B ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर त्या 8 केंद्रशासित प्रदेश कोणते? तर बघा, अंदमान आणि निकोबार जे की बेट आहे, नंतर आहे चंदीगड, नंतर आहे दादरा नगर हवेली अँड दमन दीव, नंतर आहे दिल्ली, तसंच पुढचं आहे जम्मू काश्मीर, नंतर लडाख, नंतर लक्षद्वीप आणि पुदुचेरी. अशा प्रकारे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर बघा मित्रांनो, कंटेंट कसं वाटलं ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसंच टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती पण तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी माहिती टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना देखील लिंक शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू व्हेरी मच.